मोदी 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 नमो 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 जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। सातारा जिल्ह्यातली गॅस टंचाईच्या बाबतीतली परिस्थिती अतिशय विदारक निर्माण झालेली आहे। आम्ही गेल्या 4 दिवसापासून जय श्रीरामच्या घोषणा देतोय, नमो नमोच्या घोषणा देतोय, मोदी मोदीच्या घोषणा देतोय, परंतु आम्हाला गॅस सिलेंडर मिळत नाही। आम्हाला जे आजचे दिन मोदींच्या सरकारच्या मार्फत इथल्या सर्वसामान्य नागरिकांना मिळणार होते ते आम्हाला मिळताना दिसत नाही। ही परिस्थिती जिल्हाधिकारी महोदयांच्या कानावर गेली पाहिजे, यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं आमचे नेते सन्माननीय संजय गाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। मोदी हे अमेरिकेच्या आणि ट्रम्पच्या इशाऱ्यावर चालत आहेत। इराण बरोबरचे जे भारताचे संबंध आजपर्यंत चांगले होते त्या बाबतीत मोदी एक टकार शब्द काढायला तयार नाहीत। ज्या इराणने जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि जम्मू काश्मीर हे भारताला मिळालं पाहिजे अशी ठोस भूमिका घेतली, तरी सुद्धा जे स्वतःला बिग बॉस समजतात आणि मोदी शिवाय भारताचं पान हलू शकत नाही अशी जी धारणा इथल्या बीजेपी सरकारची, फडणवीस सरकारची झालेली आहे, त्याचा गर्व उतरवण्यासाठी त्यांना जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। गॅस टंचाईच्या बाबतीत 3 मुद्दे आहेत। एक घरगुती सिलेंडर असेल, 2 कमर्शियल सिलेंडर असेल आणि 3 जो LPG गॅस आहे, या तिन्ही संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमच्या महिलांचं रोजचा घर खर्च चालवता चालवता नाकाला 9 आलेले आहेत। आज गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये आपण जर पाहिला तर 400 रुपयाचा सिलेंडर आज 1000 रुपयाला घ्यावा लागत आहे आणि तरी सुद्धा तो सिलेंडर आमच्या माता भगिनींना मिळत नाही। त्यासाठी काळा बाजार सुरू झालेला आहे। 1200, 1500, 1800, 2000 रुपये रेट हे सिलेंडरचे निर्माण झालेले आहेत। त्याचबरोबर कमर्शियल सिलेंडर हे हॉटेलधारकांना, खानावळ चालकांना मिळेनसे झालेत। त्यांचे हॉटेल बंद पडू लागलेत, खानावळी बंद पडू लागलेले आहेत। जे आमचे विद्यार्थी आपल्या आई वडिलांपासून दूर ज्या शहरामध्ये राहत आहेत त्यांचे खाण्याचे वादे निर्माण झालेले आहेत। जे आमचे नोकरदार सर्व्हिसच्या निमित्तानं शहरामध्ये काम करत आहेत त्यांना हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकारचं अन्न मिळत नाही। अशा पद्धतीची उपासमारीची वेळ जर सातारकर नागरिकांवर येत असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही शांत बसणार नाही। तिसऱ्या बाजूला जो आमचा रिक्षा चालक आहे की ज्याचं पोट हातावर आहे, रिक्षा चालकांना LPGवर आपला गुजारा करावा लागतो। आज त्या LPGची किंमत 45 रुपये लिटर असताना 80-85 रुपये लिटरनं त्यांना ब्लॅकनं गॅस घ्यावा लागत आहे। म्हणजे ही परिस्थिती अतिशय विदारक आहे। आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना या सर्व घटनांची गांभीर्यानं दखल घेऊन या तिन्ही बाबतीत म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर असेल, कमर्शियल गॅस सिलेंडर असेल किंवा आमच्या रिक्षा चालकांचा LPGचा
गॅस असेल या बाबतीत आपण ठोस निर्णय घ्यावा आणि सातारकर नागरिकांना, जो आमच्या जिल्ह्यातला सर्वसामान्य नागरिक आहे, त्याला व्यवस्थित आणि सुरळीत गॅस सिलेंडरचा पुरवठा व्हावा ही आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका आहे. येत्या 2 ते 4 दिवसामध्ये हा जर गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र आम्हाला सोमवारी या 4 दिवसामध्ये लोकांमध्ये जावं लागेल, जनजागृती करावी लागेल, लोकांना सांगावं लागेल की तुम्हाला रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सोमवारी भव्य दिव्य स्वरूपाचं जन आंदोलन हे आमच्या महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली हे असणार आहे. एवढं या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.